नमस्कार मित्रांनो, सध्याच्या घडीचा संपूर्ण शिक्षकांसाठी महत्त्वाचा विषय म्हणजे टीईटी परीक्षा. तर मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा हे 28 जून 2026ला होणार आहे आणि त्या अंतर्गत आपण आपल्या चॅनलवर काही महत्त्वाचे व्हिडिओ बघत आहोत. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये टीईटी परीक्षा अंतर्गत परिसर अभ्यास हा जो विषय असणार आहे त्यासाठीचे 30 सराव प्रश्न आपण पाहणार आहोत. संभाव्य प्रश्न असणार आहे मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे असणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, टीईटी परीक्षा 28 जून 2026 संपूर्ण अभ्यासासाठी अतिशय महत्त्वाचे असे परिसर अभ्यास या विषयाचे 30 सराव प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाची माहिती, महत्त्वाचा व्हिडिओ, महत्त्वाचे प्रश्न असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, टीईटी परीक्षेकरिता जो महत्त्वाचा विषय आहे परिसर अभ्यास, या अंतर्गत आता 30 प्रश्न सराव प्रश्न आपण पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वाचे हे असणार आहे. तर बघा, आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने खालील पर्यायापैकी कोणती? तर याचे जे 4 ऑप्शन असणार आहे मित्रांनो, ते असणार आहे पहिलं उष्ण प्रदेशीय काटेरी वने, दुसरं असणार आहे उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने, तिसरं असणार आहे उष्ण प्रदेशीय निम सदाहरित वने आणि चौथं असणार आहे खारपुटीची वने. तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने. तर मित्रांनो, आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने खालीलपैकी जी आहे ते आहे उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने. तर दुसरा प्रश्न आता आपण बघणार आहोत, मानवी शरीरात रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा स्त्रावणारी ग्रंथी कोणती? तर मित्रांनो, याचे जे 4 ऑप्शन असणार आहे ते असणार आहे जठर, दुसरं असणार आहे पीयूषिका, तिसरं असणार आहे लसिका आणि चौथं असणार आहे कोशिका. तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पीयूषिका दुसरं. तर मानवी शरीरात रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखली जाणारी जी ग्रंथी आहे ती आहे पीयूषिका. तर अशा पद्धतीचा हा दुसरा प्रश्न होता. त्यानंतर तिसरा प्रश्न आपण बघणार आहोत, पोलिओ या रोगासंबंधीचे योग्य विधान खालील पर्यायापैकी कोणते? तर पोलिओ संबंधी काही विधाने दिलेली आहे, तर योग्य विधान आपल्याला सांगायचं आहे. तर पहिला आहे मित्रांनो, पोलिओ विषाणू सर्व सस्तन प्राण्यामध्ये आढळून येतो. दुसरं असणार आहे पोलिओचा विषाणू मुख्यत्वे फक्त तोंडाच्या मार्गाने शरीरात प्रवेश करतो. तिसरं असणार आहे दरवर्षी भारतात 8 वर्षाखालील सर्व मुलांना पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत लसीकरण करण्यात येते. आणि चौथं असणार आहे पोलिओचा विषाणू फक्त मानवामध्ये आढळून येतो. तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर असणार आहे, आन्सर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 4, पोलिओचा विषाणू जो आहे तो फक्त मानवामध्ये आढळून येतो. त्यानंतर चौथा प्रश्न आपण बघणार आहोत, धूम्रपान करताना खालीलपैकी कोणते घातक पदार्थ निर्माण होतात? निकोटीन, टार आणि कार्बन मोनॉक्साईड असे 3 तिथे दिलेले आहे. आणि याचे जे उत्तर आहे त्याचे पर्याय जे आहे ते आहे पहिला आहे फक्त अ आणि ब, दुसरा आहे फक्त ब आणि क, तिसरा आहे फक्त अ आणि क आणि चौथं जे आहे ते आहे तिन्ही अ, ब आणि क. तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे चौथं, तिन्ही जे आहे अ, ब आणि क हे तीनही योग्य आहे. धूम्रपान करताना निकोटीन, टार आणि कार्बन मोनॉक्साईड जे आहे ते निर्माण होत असतात. तर त्यानंतरचा प्रश्न आता बघणार आहोत आपण, 5वा प्रश्न, खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? तर बघा, विधाने काही दिलेली आहे. मानवातील नरांमध्ये XY गुणसूत्रे आढळतात. दुसरं आहे प्रामुख्याने पक्षातील नरामध्ये XX गुणसूत्रे आढळतात. तिसरं आहे फुलपाखरांसारख्या कीटकांच्या मादीत XX गुणसूत्रे आढळतात. आणि चौथं आहे प्रामुख्याने पक्ष्यांमध्ये मादीकडून येणारे गुणसूत्र संततीचे लिंग ठरवते. तर मित्रांनो, या 4 पर्यायापैकी कोणतं अयोग्य विधान आहे ते आपल्याला इथे सांगायचं आहे. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे हे असणार आहे तिसरं, पर्याय क्रमांक 3 जे आहे फुलपाखरांच्या कीटकांच्या मादीत XX गुणसूत्रे आढळतात, हे अयोग्य विधान आहे याच्यातलं. तर बघा, आता आपण 6वा प्रश्न जाणून घेऊ, च्या उपयोग यांची जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? तर बघा, यामध्ये आहे रानभेंडी इंधन, दुसरं आहे गुडवेल तेल, तिसरं आहे शिरीष औषध आणि चौथा आहे राड धागा. तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे रानभेंडी इंधन. तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न असणार आहे, वनस्पती व त्यांचा उपयोग यांची योग्य जोडी दर्शवणारा पर्याय जो आहे तो आहे रानभेंडी इंधन. त्यानंतरचा 7वा प्रश्न आता आपण बघणार आहोत, खालील कारण आणि परिणाम याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. तर मित्रांनो, बघा, याचं कारण आणि परिणाम दिलेला आहे. कारण आहे समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते आणि परिणाम आहे समुद्रात पोहणे अवघड होते. तर याचे जे योग्य पर्याय दिलेले आहेत तिथे उत्तरांचे पर्याय जे आहे ते आहे पहिला आहे फक्त अयोग्य, दुसरा आहे फक्त ब योग्य, तिसरा आहे दोन्ही अ ब योग्य आणि चौथा आहे दोन्ही
अ ब अयोग्य. तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पहिलं फक्त अयोग्य. तर बघा समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 8वा प्रश्न आपण जाणून घेणार आहोत. अन्न साखळीतील द्वितीय भक्षक प्राणी खालीलपैकी पर्याय कोणता. तर बघा मित्रांनो इथे 4 पर्याय दिलेले आहे वटवाघूळ, घुबड, गरुड आणि खार. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे दुसरं घुबड. अन्न साखळीतील द्वितीय भक्षक प्राणी जो आहे तो घुबड आहे. तर त्यानंतर आपण 9वा प्रश्न जाणून घेऊ. 9वा प्रश्न बघा मित्रांनो देवराई या संकल्पनेचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणता. तर पहिला जे पर्याय आहे तो आहे धार्मिक पर्यटन स्थळ, दुसरा आहे वनस्पती आणि प्राणी संरक्षणाचा प्राचीन दृष्टिकोन, तिसरा आहे उत्तराखंड या राज्यातील प्रसिद्ध वनक्षेत्र आणि चौथा आहे चिपको चळवळीचा एक भाग. तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे दुसरं वनस्पती आणि प्राणी संरक्षणाचा प्राचीन दृष्टिकोन हे याचं योग्य उत्तर असणार आहे 9व्या प्रश्नाचं. तर बघा आता 10वा प्रश्न आपण जाणून घेऊ. भारतीय राज्यघटनेतील मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालील पर्यायापैकी कशात होईल. तर बघा याचे 4 पर्याय आहे. पहिला आहे मानव अधिकार, दुसरा आहे घटनात्मक अधिकार, तिसरा आहे मूलभूत अधिकार आणि चौथा आहे समानतेचा अधिकार. तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे दुसरं घटनात्मक अधिकार. तर भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाचा अधिकाराचा समावेश जो आहे तो घटनात्मक अधिकारामध्ये होत असतो. त्यानंतरचा 11वा प्रश्न आता आपण जाणून घेणार आहोत. उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायापैकी कोणते. तर बघा उच्च न्यायालय कुठे आहे इथे विचारलेलं आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. पहिला आहे दिसपूर, दुसरा आहे इम्फाळ, तिसरा आहे इटानगर आणि चौथा आहे तिरुअनंतपुरम. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते असणार आहे इम्फाळ. हे जे दुसरं आहे ऑप्शन हे असणार आहे उच्च न्यायालय असणारे ठिकाण इम्फाळ आहे. त्यानंतर मित्रांनो समोरचा प्रश्न बघू 12वा. संयुक्त राष्ट्राशी म्हणजे UNO संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. तर याचे जे पर्याय आहे ते आहे पहिलं शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना युनेस्को, जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा उद्योग म्हणजे AIEA आणि अन्न व शेती संघटना म्हणजे FAO. तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर असणार आहे आपला हा 12वा प्रश्न आहे आणि याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO. तर हे याचं योग्य उत्तर असणार आहे. तर आता 13वा प्रश्न आपण बघणार आहोत. वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता. तर बघा वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा पर्याय इथे विचारलेला आहे. पहिला आहे ऑप्शन कांजीवरम, दुसरा आहे कडियल, तिसरा आहे सोलापुरी आणि चौथा आहे पितांबरी. तिसरा ऑप्शन असणार आहे सोलापुरी. तर हा जो 13वा प्रश्न आहे याचं उत्तर जे आहे मित्रांनो तिसरा ऑप्शन सोलापुरी असणार आहे. त्यानंतर 14वा प्रश्न आता आपण जाणून घेणार आहोत. वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात याचे योग्य कारण कोणते खालीलपैकी कोणते आहे. तर बघा इथे 2 दिलेले आहे. पृथ्वीचा कललेला आज, ब आहे पृथ्वीचे परिभ्रमण. तर बघा याचे जे पर्याय दिलेले आहे 4 ते आहे फक्त अयोग्य, दुसरा आहे फक्त ब योग्य, तिसरा आहे अ आणि ब योग्य आणि चौथा आहे अ ब योग्य. तर मित्रांनो हा 14वा आपला प्रश्न असणार आहे आणि याचं जे योग्य उत्तर आहे बरोबर उत्तर आहे अचूक उत्तर आहे ते आहे तिसरं अ आणि ब दोन्ही योग्य. तर वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात याचे योग्य जे कारण आहे ते आहे पृथ्वीचा कललेला आस आणि पृथ्वीचे परिभ्रमण दोन्ही आहे. त्यानंतरचा 15वा प्रश्न आपण जाणून घेणार आहोत. मरुभूमी उत्सव जैसलमेरला होतो तर कार्निवल कुठे होतो अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. 4 ते ऑप्शन दिलेला आहे. पहिला आहे कोलकाता, दुसरा आहे पणजी, तिसरा आहे कोची आणि चौथा आहे पुदुचेरी. तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पणजी. तर मित्रांनो जसा मरुभूमी उत्सव जैसलमेरमध्ये होतो तसा कार्निवल जो आहे तो पणजी गोव्यामध्ये होतो. तर अशा पद्धतीचं याचं हे दुसरं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा मित्रांनो 16वा प्रश्न आपण आता जाणून घेणार आहोत. भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यापैकी विसंगत असणारी बाब खालील पर्यायापैकी कोणती. तर 4 पर्याय आता आहे इथे. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश, दुसरं असणार आहे अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक, तिसरं असणार आहे जैववैविध्य संवेदन क्षेत्राचा एक भाग आणि चौथं असणार आहे कळसुबाई हे त्यातील सर्वात उंच शिखर. तर मित्रांनो 16वा हा जो प्रश्न आहे याचं योग्य उत्तर जे असणार आहे हे चौथा ऑप्शन असणार आहे कळसुबाई हे त्यातील सर्वात उंच शिखर असणार आहे. तर अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न असणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघा 17वा प्रश्न आता आपण बघणार आहोत. महाराष्ट्रातील जिल्ह्यावर त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज याची अयोग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता. तर मित्रांनो प्रत्येक प्रश्न आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा आहे. कधी आता याचे जे
चार पर्याय दिलेले आहे ते असे आहे सिंधुदुर्ग व भंडारा लोहखनिज, दुसरा आहे भंडारा व नागपूर मॅग्नीज, तिसरा आहे सिंधुदुर्ग व गडचिरोली मॅग्नीज, चौथा आहे नागपूर व गडचिरोली लोहखनिज। तर मित्रांनो हा 17वा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे तिसरं सिंधुदुर्ग व गडचिरोली मॅग्नीज। तर महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी जी आहे ते सिंधुदुर्ग व गडचिरोली मॅग्नीज ही जोडी आहे। त्यानंतरचा 18वा प्रश्न आता आपण जाणून घेऊ, राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट दर्शवणारा पर्याय कोणता? तर राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्याचा गट दाखवायचा आहे। तर हिंगोली नांदेड लातूर, बीड नंदुरबार नांदेड, लातूर उस्मानाबाद बीड आणि चौथा आहे उस्मानाबाद नंदुरबार हिंगोली। तर याचं मित्रांनो प्रश्न आपण बघणार आहोत 19वा, नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषांचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते? तर याचे जे पर्याय दिलेले आहे ते आहे समोच्चता दर्शक रेषा या समुद्र सपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणे जोडणाऱ्या रेषा आहेत। दुसरा आहे समोच्चता दर्शक रेषांमधील अंतर कमी असल्यास त्या ठिकाणाचा उतार तीव्र असतो। तिसरा आहे समोच्चता दर्शक रेषा प्रामुख्याने भूरचनेची लांबी व रुंदी दर्शवण्यासाठी वापरतात आणि चौथा आहे समोच्चता रेषा दरम्यान रंग व त्या ठिकाणच्या खोलीनुसार ठरतो। तर मित्रांनो हे जे 19 हा प्रश्न आहे याचं योग्य जे उत्तर आहे ते हे दुसरं आहे समोच्चता दर्शक रेषांमधील अंतर कमी असल्यास त्या ठिकाणचा उतार तीव्र असतो। त्यानंतर मित्रांनो 20वा प्रश्न आता आपण जाणून घेणार आहोत, माणूस सुरुवातीच्या म्हणजे प्राचीन काळात बोरूने लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग करीत असे? तर मित्रांनो बघा याचे जे ऑप्शन दिलेले आहे ते आहे पहिला आहे पळस, दुसरा आहे साल, तिसरा आहे कांचन आणि चौथा आहे पपाय रस। तर मित्रांनो हे जे 20वा आहे प्रश्न याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पपाय रस, हे याचं योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर 21वा प्रश्न आता आपण इथे बघणार आहोत, भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेला काय म्हटले जाते? तर मित्रांनो बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न असणार आहे, याचे जे उत्तर आहेत 4 दिलेले आहे इथे, पतेती, दुसरा आहे शहनशाही, तिसरा आहे होजरी आणि चौथा आहे पितृ। तर मित्रांनो हे जे आहे 21वा प्रश्न याचं योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे शहनशाही। भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेला शहनशाही असे म्हणत होते। त्यानंतर 22वा प्रश्न आपण जाणून घेणार आहोत, वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतीची माहिती आहे? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न असणार आहे आणि याचे 4 पर्याय जे आहे ते अशा प्रकारे आहे, पहिला आहे ऋग्वेद, दुसरा आहे सामवेद, तिसरा आहे अथर्ववेद आणि चौथा आहे यजुर्वेद। तर मित्रांनो हा जो प्रश्न आहे 22वा याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे अथर्ववेद। तर वैदिक संस्कृतीतील अथर्ववेद या ग्रंथामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे। प्रश्न आता आपण बघणार आहोत, बीजगणिताला दिलेल्या अल्जेब्रा हे नाव मूळचे कोणत्या भाषेतील आहे? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न असणार आहे, याचे 4 ऑप्शन जे आहे मित्रांनो ते आहे पहिला आहे अरबी, दुसरा आहे ग्रीक, तिसरा आहे जर्मन आणि चौथा आहे लॅटिन। तर मित्रांनो याचा योग्य जो पर्याय असणार आहे तो पहिला असणार आहे अरबी। बीजगणिताला दिलेले अल्जेब्रा हे जे नाव आहे ते मूळ अरबी भाषेतील आहे। त्यानंतरचा 24वा प्रश्न आता आपण जाणून घेणार आहोत, सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? सातवाहन सत्तेची राजधानी। तर मित्रांनो बघा 4 ऑप्शन जे आहे ते पहिला आहे पाटणा, दुसरा आहे पैठण, तिसरा आहे बदामी आणि चौथा आहे हम्पी। तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पैठण। तर सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान जे आहे ते मित्रांनो पैठण या नावाने ओळखले जाते। त्यानंतर 25वा प्रश्न आता आपण जाणून घेणार आहोत, खालीलपैकी योग्य विधान कोणते? तर बघा पहिलं जे विधान दिलेलं आहे ते आहे निजामशहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला होता आणि दुसरं आहे निजामशहाने शहाजी राजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली होती। तर यातील योग्य विधान आपल्याला सांगायचं आहे। तर याचे जे पर्याय आहे ते पहिला आहे अयोग्य, दुसरा आहे ब योग्य, तिसरा आहे अ आणि ब योग्य, चौथा आहे अ ब दोन्ही अयोग्य। योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे मित्रांनो हा 25वा प्रश्न असणार आहे आपला आणि याचे योग्य जे उत्तर असणार आहे हे दोन्ही अ व ब योग्य आहे। निजामशहाने शहाजी राजांना सरलक्षर हा किताब सुद्धा दिलेला होता आणि निजामशहाने शहाजी राजांना बंगळूरची जहागिरी सुद्धा बक्षीस म्हणून दिलेली होती। त्यानंतरचा 26वा प्रश्न आता आपण बघणार आहोत, छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता? तर नसलेल्या व्यक्तीचा पर्याय मित्रांनो आपल्याला इथे द्यायचा आहे। पहिला आहे याचा जो पर्याय आहे त्यामधला पहिला आहे सिद्दी इब्राहिम, दुसरा असणार आहे सिद्दी हिलाल, तिसरा असणार आहे दौलत खान आणि चौथा असणार आहे दाऊद खान। तर मित्रांनो हा जो 26वा प्रश्न आहे याचं योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे दाऊद खान। छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक हे नव्हते।
त्यानंतरचा 27वा प्रश्न आता आपण जाणून घेणार आहोत. छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधान यांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिला? तर बघा याचे जे पर्याय आहे ते इनामे, दुसरा आहे रोख पगार, तिसरा आहे जहागिरी आणि चौथा आहे वतने. तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे रोख पगार आहे. त्यानंतरचा 28वा प्रश्न आहे. भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणे व लोकनाट्याच्या परंपरेस उचलून धरणे या प्रकारच्या साहित्याशी संबंधित संत कोण? तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न असणार आहे आणि याचे जे पर्याय आहे ते आहे, पहिला आहे संत एकनाथ, दुसरा आहे संत नामदेव, तिसरा आहे संत तुकाराम आणि चौथा आहे समर्थ रामदास. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे संत एकनाथ. त्यानंतरचा 29वा प्रश्न आपण बघणार आहोत. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले? तर मित्रांनो याचे जे पर्याय दिलेले आहे ते आहे, पहिला आहे सोन्याची होन, दुसरा आहे सोन्याची मोहर, तिसरा आहे चांदीचा होन आणि चौथा आहे चांदीची मोहर. तर मित्रांनो यामधील जो योग्य पर्याय आहे तो आहे पहिला सोन्याचे होन. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आजच्या या व्हिडिओचा मित्रांनो आपल्या परिसर अभ्यास या विषयाचा. तर बघा जो 30वा प्रश्न आहे. जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता? तर 4 पर्याय दिलेले आहेत. तर बघा पहिला, जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या किमान 50 असते. दुसरा आहे जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्याचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य नसतात. तिसरा आहे अध्यक्षपदी असलेल्या महिलेविरुद्ध अविश्वास ठरावासाठी 1/3 सदस्यांचा पाठिंबा असावा लागतो आणि चौथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. तर मित्रांनो यामधील योग्य जे विधान आहे ते इथे सांगायचं आहे आणि याच्यातलं योग्य जे विधान असणार आहे, याचा जो योग्य पर्याय असणार आहे ते असणार आहे हा पहिला, जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या किमान 50 असते. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये TET परीक्षा 28 जून 2026 अंतर्गत परिसर अभ्यास हा जो विषय आहे या विषयाचे संभाव्य आणि सराव असे 30 प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतले. तर मित्रांनो अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. तर मित्रांनो लगेचच आपण पुन्हा दुसरा एक व्हिडिओ बघणार आहोत, त्यामध्ये पुन्हा काही नवीन प्रश्न बघणार आहोत आणि काही नवीन विषयाचे व्हिडिओ सुद्धा येणार आहे. तर मित्रांनो जर आपण अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर प्राप्त होईल. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओसह एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.